श्री शिवलीलामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रकटविली तुझी हा बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकादिका भद्रायू श्री शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित खंग दिले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रू ते दाविता नगण जाती एकदाच भस्म होण 12 सहस्र एभवळ गहन तत्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होय ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्व रायांत श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊ नये संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाणे करुणी माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असोत वसदणी भूत कारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी दानलक्ष्मी येऊणी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दोरदंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खंगाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझपाशी ऐसे शिवयोगी बोलून तेथेच पावला अंतर्धान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निश्चिती दाशार्य देशींचा नृपती वज्रबाहू महामती शत्रू त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळे नेवणी बंदी घालित मुख्य राजग्रामवेष्टित बाहेर निघतर वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनपर्यंत हा एकला शत्रू बहुत मग त्यासी धरुणी आजित रथी बांधिती आकर्षणी वज्रबाहूचे अमात्य धरुण तेही चालविले बांधवण सर्व ग्रामपूजा लुटून राज्यस्त्रिया धरी येल्या ऐसे हरुणी समस्त घेऊणी चाललेला हेमरथ वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहत असे पुत्रना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडवेल कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रूने ती पितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लिहिले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खंग घेऊणी उत्तम माते लागे नमस्कारी म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितयासनेत तरी मी गुरुदास तुझा सुत संवारेण समस्तांते माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करीण चूर्ण पृथ्वी राजे जितची धरुण आणीन तुझी आदर्शना निर्दोषी यशाचा ध्वज उभवीन आज तेजहापुंज शरत्काळींचा द्विजराज सोजवळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुने वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इब आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनकजेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखोणी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जनले म्हणते उभे रहा रे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त चोरोनी नेता त्वरित शिक्षा लावीन तुम्हा ते तस्करांसी हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक करचरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारे जो पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगेंद्र तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जैशा धारा वर्षे घण वीर खेळले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्य वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिणीते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघे आरुढले तेच क्षणी चापी बाण लावणी सोडिती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत भारा समवेत गजरथ भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणवणी वाद्य वाजवून आदळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला नकळे कोठोणी पाठी राखा देखोणी समर्थ वीरांस बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संवारिले ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरुण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण केशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोणी स्नेह वाटतो
कोण आहे तन कळे सत्य मज वाटती परमाप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांधर रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू दुरुण प्रधाना संहित पाहतसे अनिवार भद्रायुचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोणी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांसी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखोणी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त खंग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मारतंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय विजांचा मेळ की काळ सर्पाचा करळ तेवी खंग झळकतसे ते शस्त्र झळकता तेजाळ मागत धळ भस्म झाले सकळ मागे होता हेमर तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहुसी टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्रायुन देखोन धरिला धावून हेमरथ धरिला तो दृढ केशी ओढून पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित बडबडा रथी बांधिला आकर्षण मंत्री प्रधानांसहित जाण क्षूरमुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्धखांड धर्ममिशी भादरुण माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोण तेधवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथींचा तेथे स्थापिला अमात्या समोयत पिता सोडवून पाय ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुणी नयने लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी जळता शत्रू दावाग्नित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकांची कौतुके की सहस्त्राक्ष येणे एके केले धावणे वाटतसे सकल राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरणी निंबलोन म्हणती बाळा तुझवर्ण जाऊ ओवाळून सर्व हे भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालून रक्षा बहुत परम यत्ने करोनिया नगरात पिता नेऊनी बैसविल्या दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुणी वाटती शर्करा नगरजन धावती त्वरा वज्रबाहुसी भेटावया वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रूस करा बहुत जतन 3 दिवसा मी येईन परतोणी जाणा तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले म्हणून वेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण मग तिने करुणी निंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयागण चित्रांगद सीमातिनीसी भेटोन जन्माधारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायुचे पिता सोडवणी पुरुषार्थ केला तो ऐकला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमांतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्यनगराप्रती सुनयपुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालिला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्रायू बैसला सुखासणी तैसीच माता शिबिकायानी चित्रांगद सामुरा येऊनी घेऊनी गेला मिरवित वर पाहुणी जनतटस्थ म्हणती काय सा या पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविण्णला भद्रायुने वर्षावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयने चालेल्या विमलांबुधारा अभिषेक करती येरा मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्रायुने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगी याची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहू खालते पाहुणी रुदन करीते धवा
म्हणे ऐसे निधाने वरिष्ठे म्या घोरवुनी टाकिले नष्टे मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागेल दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सीमांतिनी चित्रांगद उभयतांशी करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मजत्वा द्वाविला आणून सर्षप कणकाद्रिहुण श्रेष्ठ केला गुण सरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यास कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिधले ऐसे बोलूनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायु धावणी सद्गदित साष्टांगे नमित पितयाते वज्रबाहू देत आलंगिन जेवी भेटते शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगिती मस्तक अवघ्राणून झडकरी सप्रेम वैसविला अंकावरी कीर्ती मालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी वैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनयां प्रती भद्रायु भेटविपत्या ते गगनीन समाय ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस आनंद यथा सांग लग्न झाले आंदण दिधले अपार 2 लक्ष वाजी अयुत कुंजर दासदासी भांडार भरुणी द्रव्य दिधले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरासहित जनकजननी निजनगरातेच क्षणी जाती झाले ते धवा गगनगर्भी न समाय हरिख ऐसे माता पितयांसी झाले सुख पट्टरा आणि सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी कारभार नेमुन करुणी आपण आधीन जीवदान दिधले तया भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हिमणग जामात पूजेला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व दत्ते प्राप्त होय त्या भद्रायुवरी छत्र वज्रबाहुणी उभवणी सत्वर स्त्री सुमती सहित तपापार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायु धन्य तो असो भद्रायु नृपनाथ कीर्ती मालिनी समवेत चालिला वनविहारार्थ अवलोकित वनश्रीयते छाया सगण शीतळ पाट वाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सगण आंबे जांभळी खिरणिया वटपिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर परिभद्रनभ भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोणी वरी चालिले कणकवेली नागवेली परिकर पोवळ वेली नानालता सुवासकर द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर जायफळी डोलती फळभारे वदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाकण कुळ मराळ परिकर सरोवर तीरे क्रीडती असो तया वनात कीर्ती मालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले दुर्वरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करुणिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजोणी धाविंडला नृप शरलावणी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप स्त्रियेसी नेत धरुणिया राय शर सोडिले बहुत परितोण गणी तैसाची जात विजू ऐसे शराद्भुत अंगी भेदिले तयाच्या गिरीकंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्र रायापुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ विन गृह वाटते महाअरण्य रायासे म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत कांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मज या पासोनी तुझही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खंग व्यर्थ गुरुने दिदले 12 सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्रजाळ क्षतापासुणे सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे
धिक संपत्ती धिक संतती द्विजन क्षीर्ण भजे उमापती ते धिकणारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पित्यांचे शिणवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोणी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेली या भद्रायू बोले उदिग्न मी तुझं इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्रेमणे कासे या लग्न स्त्रीहीणास कासे या धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दावणी मुढास कासे या उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले घृत क्षुधा तुरासी माळा गंधाक्षत चिंता तुरापुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागे नगलगे तुझे राज्यधन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन दिदले म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगी काढले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीन नमळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्र नेली विप्रललना आता स्त्री देऊणी ब्राह्मणा अग्नी काष्टे बक्षिण मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिल्ली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी राये अग्नीचे तिविला ज्वाळा जाणिल्या आकाशपंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष दान पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भावभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्या मधुनी कपाल मौळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन पंचविशती तत्वांहून पंचभूतान वेगळा जो भद्रायुसी हृदय धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोणी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्रश्री आणुने दे त्वरित ते ऐकुणी हास्यनला गजमुखतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीस घेऊन भक्ती पाहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सोमणे वर्षती गगणी रावचरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरू म्हणे वज्रबाहू पिता सुमवी माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतुक्यास ठाव यथार्थ तुझ समीप देजे तुझ्या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षय ढळ यावरी बोले पया फेण धवल कीर्ती मालिनी तू मागा आता ती म्हणे माता सीमांतिनी पिता चित्रांगद पुण्यखाणी तुझ समीप राहोत अणुदिनी शुलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रासारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाले दिव्य विमाने कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सीमांतिनी वज्रबाहो सुमती राणी अवघे विमानारूढ होणी पावली शिवपद शाश्वत स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यांचे विमान धाडून श्रीशंकर आपल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदर्चना ही बिलवदळे ओमा वल्लभावाती भावबळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडून बदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्काणि गमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिशोध सज्जन अखंड अष्टमोध्याय गौडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।